आज मी तुम्हाला आवळ्याचं लोणचं कसं करायचं ते दाखवते। पाणी ठेवलंय, हे बघा ते लिंबूचं टाकलं, काळं होतं म्हणून टाकलंय लिंबूच्या साली, आणि ह्याच्यावर हे वाफत ठेवणार 15 ते 20 मिनिटं। ह्याच्या ह्या पाकळ्या निघाल्या ना मग गॅस बंद करायचा। पुढची प्रोसेसिंग तुम्हाला दाखवते। आता हे मी उकडत ठेवले। हा बघा आवळा शिजलाय, याचा फाका असा आपण केला ना, असं टाकल्यावर हे बघा असे त्याचे हे निघाले ना की शिजलाय आपला आवळा। आता हा मी काढून पुसून ताटामध्ये त्याचे हे फाके काढताना दाखवते मी तुम्हाला। हे बघा हे असे निघतात, ते मग सुकवायचे 1-1.5 तास, आणि मग मसाला तयार करताना मी दाखवते काय काय मसाला लागतो तो। हे बघा निघाले ना, एवढं इतपत आपण वाफवायचंय। उकळतात पण पाण्यात घालून, पण त्याचं कसं त्याचं सत्व थोडं कमी होतं, हे ठीक आहे। पाण्यात टाकून उकळायचं नाही, वाफवून घ्यायचं। धणे, मी तुम्हाला आवळ्याचं लोणचं दाखवते ना। धणे, जिरं, बडीशेप, काळी मिरी, मेथी आणि काळी राई, आणि ही आहे ना हे तडतडत आल्यावर ही आपली पिली सरसो म्हणतात ना, पिवळा राई, ती हे जरा असं भाजून घ्यायचं। भाजत आल्यावर ही राई टाकायची। ही अर्धीच टाकणार आहे, अर्धी अख्खी ठेवणार आहे, अर्धी म्हणजे थोडीशी। हे बघा हे थोडं राई पण तडतडली ना, त्याने थोडं मॉइश्चर असतं ना, पाणी ते गेलं पाहिजे। मी 1 तास ते पंख्यावर सुकून घेतलं आवळा। हा बघा हा सुकवला मी आवळा। हा बघा याचे मी स्प्लिट करून घेतले तुकडे, दिसले, आणि मिरच्यांचे 2 स्लाइस केले। बघा हिरव्या मिरच्या, हे विनेगर आहे। हे बघा हे राई तडतडायला लागली तर ही टाकते, ही पण पिवळी राई, आणि मिक्सरला नाही चालू पण त्याची जरा बरडच ठेवायची हा मसाला। आणि हा लाल मसाला घेतलाय बघा, लाल मिरची पूड, हळद, हिंग, ती कलोंजी आणि ओवा। गॅस घालवलाय मी, थोडं थंड झालं की मिक्सरला जरा भरड करते ह्याची, तेल तापत ठेवते। तापत ठेवलंय, चांगला कड येऊ द्यायचा। आता तापत आलंय, मी तोपर्यंत मिक्सर लावते। बघा मिक्सरचा आवाज, चालू पण करायचं मिक्सर। तेल तापत आलंय, चांगलं कळलं ना की गॅस बंद करायचा। हे बघा गरम तेलातच हा मसाला टाकायचा जो मी भाजून घेतला होता। हे तेल गरम आहे। जिरं, बडीशेप, धने, मेथी, काळी मिरी, आणि हा लाल मसाला, हळद, हिंग, कलोंजी आणि ओवा, म्हणजे हा त्याच्यात शिजतो मसाला। हा एकत्र करायला। आता हा थंड होऊ द्यायचा थोडा, आणि ही जी बारीक थोडीशी ठेवली होती मी अख्खी पिवळी राई, ती पण ह्याच्यात टाकून घेते। आता राहिलंय काय मिरची, विनेगर आणि मीठ, हे सफेद मीठ आणि सेंधा नमक, हे दोन्ही वापरणार आहे लोणच्यामध्ये। आता हे थोडं थंड होऊ देऊया, मग मिक्स करूया। हे सफेद मीठ आहे 2 चमचे, हेही टाकलं ह्याच्यात, आणि हे आपलं सेंधा नमक हे पण 2 चमचे टाकलं। लोणच्यात जेवढं मीठ जास्ती असेल ना तेवढं छान लागतं, खारटच असावं ते। आपला मसाला थंड झाला, आता हा आवळा ह्यात मिक्स करते। आणि ह्या स्प्लिट केलेल्या मिरच्या आहेत, एकाच्या 2 केल्या त्या बघा। पूर्ण कोट करून घ्यायचं, आणि हे 3 दिवस उन्हात ठेवता आलं तर ठेवायचं, असं घरात पण असं रूम टेम्परेचरला ठेवलं तरी चालेल। आणि टिकण्यासाठी हे बघा छोटे 4 चमचे विनेगर आहे,
हेही ह्यात घालते. विनेगर घातलं की कसं लोणचं टिकतं. तुमचं वर्षभर मी लोणचं ठेवलं तरी ते काय त्याला होत नाही. मी धने 4 चमचे घेतलेले, जिरं 2 चमचे घेतलेलं, बडीशेप 4 चमचे. तुम्हाला मी करताना पण सांगितलं होतं. मी कलोंजी का 1 चमचा, हिंग 1 चमचा, हळद 1 चमचा, मसाला 2-3 चमचे. झालं आपलं लोणचं झालं. आता आपण बरणीत भरूया. झालं आपलं आवळ्याचं लोणचं. अर्धा किलो घेतलेले मी आवळा. तुम्ही मला ही काय सगळं एक एक सांगते. झालं हे आपलं लोणचं 1 किलो मस्त टिकू शकतं, कारण मी ह्यात विनेगर घातलंय. नो टेन्शन, तुम्ही बाहेरही ठेवू शकता, रूम मध्ये किंवा फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालेल.